नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं सातारा जिल्ह्यामध्ये प्रायोगिक तत्वावरती सुरू केलेली ई प्रमाण सुविधा यशस्वी ठरली असून आता पुढच्या 2 महिन्यांमध्ये ती पूर्ण राज्यभर लागू करण्यात येणार आहे. यामुळे सोलापूरसह संपूर्ण राज्यातील नागरिकांना नोंदणीकृत दस्ताची डिजिटल स्वाक्षरी केलेली प्रमाणित प्रत घर बसल्या अगदी ऑनलाईन मिळणार आहे. या सेवेमुळे 1985 पासून दस्त पोर्टलवरती सगळ्या गोष्टी उपलब्ध होतील. विशेष म्हणजे केवळ दस्तांच्या क्रमांकाच्या आधारे बँकांना दस्तांची सातत्याची पडताळणी करता येणार आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे सर्व व्यवहारांची सुरक्षित नोंद केली गेली असल्यानं फसवणुकीचे प्रकार रोखण्यास मोठी मदत होईल. दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन प्रत्यक्ष अर्ज याआधी करावा लागायचा. ई चलनाद्वारे फी देखील भरावी लागायची आणि अभिलेख कक्षातनं दस्त शोधून त्याची प्रत तयार केली जायची आणि अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेऊन ती प्रमाणित प्रत तुम्हाला मिळायची. परंतु ही फारच वेळखाऊ आणि किचकट प्रक्रिया होती. तर मग आता ई प्रमाणद्वारे दस्ताची प्रमाणित प्रत ही ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रत्येक पानावरती डिजिटल स्वाक्षरी, कागदी प्रमाणे इतकेच कायदेशीर महत्त्व आणि ग्रीन टिकद्वारे सत्यता पडताळणी तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये श्रम आणि खर्चाची मोठी बचत होणार आहे. त्यानंतर सुरक्षित व्यवहारांची तुम्हाला हमी मिळणार आहे आणि यामध्ये ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे प्रत्येक व्यवहाराची सुरक्षित नोंद यामध्ये केली जाणार आहे. त्यामुळे एकाच मालमत्तेवरती दुहेरी कर्ज रोखता येणार आहे. बँक फसवणुकीवरती प्रभावी नियंत्रण आणि यशस्वीपणे सगळ्या गोष्टी अंमलबजावणी करता येणार आहेत. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आता तुम्हाला तुमचा दस्त मिळवण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही अगदी घर बसल्या ऑनलाईन तुमच्या दस्ताची प्रत मिळवू शकता. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती ज्यांनी कोणी नवीन प्रॉपर्टी खरेदी केली असेल किंवा करणार असतील तर अशा लोकांपर्यंत पोहोचवायला तुम्ही बिलकुल विसरू नका. तर मग आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही माहिती कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.